श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज लवकरच उठून मी आवरून घेतलं होतं, कारण की मला परीला घेऊन जायचं होतं दवाखान्यामध्ये. तिचं पोट दुखत होतं, तर सगळं घर स्वच्छ केलं. तिचं पोट दुखत होतं, तर मला सोनोग्राफी करायची होती. मग मी लवकर आंघोळ करून घेतली, झाली अशी तयार. ड्रेस घालू म्हटलं, चला ड्रेसच घालते, गाऊन साडी वगैरे काही घालत नाही. मग काय मी अशी काय म्हणतात त्याला, पोनीटेल बांधून घेतली. खूप थंडी वाजू लागली, मग स्वेटर घालून घेतलं आणि माझ्या मुलींनाही स्वेटर घातली, टोपी घातली. मग परीला जायचं होतं ना, आम्ही चाललो होतो दवाखान्यामध्ये. मग काय व्यवस्थित खूपच थंडी वाजू लागली. मग त्यांना दोघींनाही व्यवस्थित गाडीवर बसवलं. मग इथे आम्ही डॉक्टरांना दाखवून चेकअपला बसलो. तिथं खूपच नंबर लागले होते, कारण की सोनोग्राफीला नंबरच लागतात. मग तिला देत होते पाणी. मग ती सोनोग्राफी करून घेतली. थोडाफार भाजीपालाही आणला होता. सोनोग्राफी चांगली निघली तिची, काही नाही आहे, थोडंफार नॉर्मल. मग काय केळी, संत्रे. हा गुरुवारचा व्हिडिओ आहे, पोस्ट करायला थोडा उशीरच झाला, काय मनच होत नव्हतं पोस्ट करायला. मग काय शेंगा आणल्या, त्या भाजून घेतल्या, त्या थोड्याशा खाल्ल्या मी. आणि मग काय यांना, माझा उपवास होता, तर मग यांना रात्रीची भाजी होती. सकाळी डाळ केली ती, रात्री हरभऱ्याची भाजी मी त्यांना गरम करून दिली. कोण कोणाचं डब्यातच गरम करतं मला कमेंट करून नक्की सांगा. मग काय गुरुवारची पूजा केली, फळे आणलेली देवाला अर्पण केली. मग काय माझ्या 2 मुली बसल्या होत्या टी व्ही बघत. आणि माझी पूजा आवरून मी पण थोडीफार केळी खाल्ली, कारण की संत्रे मला काही आवडत नाही. मग काय आवरून माझे असे केसांना मी तेल लावलं नव्हतं, सकाळी धुतले होते, तर म्हटलं आता त्यालाच वगैरे तेल वगैरे व्यवस्थित लावून घ्यावा. मग काय आवरत होते. आणि संध्याकाळी मी मस्त आलूची भाजी, शिरा आणि पुरी केली ती. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.